हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा, तृप्ती देसाई यांची फडणवीसांकडे मागणी। अजित पवारांना भेटून दमानिया मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार, डॉक्टर अशोक थोरातांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा। डॉक्टर थोरातांचा अंबाजोगाईमध्ये हॉटेल, डॉक्टर थोराताई भ्रष्टाचारी, दमानियांचा आरोप। आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी, संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सुदर्शन घुले आरोपी। डॉक्टर अशोक थोरातांनी संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट योग्य दिला का? अंजली दमानियांना पोस्टमॉर्टम रिपोर्टवर शंका, तर डॉक्टर थोरातांनी दमानियांच्या संशयावर उत्तर द्यावं, धनंजय देशमुख यांची मागणी। शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष फुटणार, संजय राऊतांचा दावा, शिंदे गटात उदय होणार, संजय राऊतांकडून पुनरुच्चार। उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत छुपी रणनीती, राऊतांना माहिती नाही, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल, राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांना उत्तर देताना महेंचं वक्तव्य। एसटी भाडेवाढीच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचं छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये आंदोलन, एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी। मुंबईत शरद पवार गटाचं मार्कडवाडी गावाच्या समर्थनार्थ आंदोलन, मार्कडवाडी गावाचा ईव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली, वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची आरोग्य तपासणी, धनंजय देशमुख सुद्धा जरांगेंच्या उपोषणामध्ये सहभागी होणार। उद्धव ठाकरे यांचा शरद पवारांना फोन, ठाकरेंकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, सुप्रिया सुळेंची माहिती, प्रकृती ठीक नसल्यामुळे शरद पवारांचे दौरे रद्द। फडणवीसांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं लोकार्पण, तपास यंत्रणेला निष्कर्ष काढणं सोपं जाणार, घटनास्थळाची फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करता येणार, फडणवीसांची माहिती। स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरताच, मुंबईत स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना, सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार नाही, संजय राऊतांची माहिती। लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण। चित्रपटामध्ये आक्षेप असणारी दृश्य काढून टाकणार, कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, राज ठाकरेंच्या भेटीनंतर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांची माहिती।